आज अनेक प्रसार माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असं समजतंय आणि पुणे शहरामध्ये त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आम्ही स्वागत करतो। पण गेली 9 वर्ष या देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय आणि लोकशाहीला ज्या पद्धतीने फाटा देऊन हुकुमशाहीकडे त्याची वाटचाल चालली, त्या राजकारणाला भारतीय जनता त्रस्त झालेली आहे। 9 वर्षामध्ये आपण बघितले असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील आणि आपल्या देशामध्ये भांडवलशाहीचं राजकारण चालू झालंय। अंबानी असेल, अदानी असेल आणि अनेक लोक मल्ल्या अनेक लोक असे आहेत की या देशाचा पैसा घेऊन हे आपल्या देशातून पळून गेलेले आणि ह्याला सर्व वर असतं मोदी सरकारचं आहे। त्यामुळं इंडियाची आज मीटिंग आहे। मीटिंगमध्ये पुणे शहर हा लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडायचा, काय सोडायचा ही चर्चाही चालू आहे। परंतु ह्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं पुणे शहरामध्ये जो उमेदवार देईन त्याच्या पाठीशी उभारून आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू। मीच नाही तर अख्खं देशामधले नागरिक आज तयार आहेत की त्यांनी फक्त वाट बघतात निवडणुकीची की आपल्यावर होणारा अन्याय, आपल्यावर चाललेलं जे महागाईचे प्रश्न असतील ह्याच्यावर लोक त्रस्त आहेत आणि त्यातनंही जर मला उमेदवारी दिली तर मी 100% आमच्या नेतृत्वाचा विश्वासाला तडा देणार नाही आणि पुणे शहरामध्ये मी गेली 30 वर्ष काम करतोय आणि पार जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघामध्ये माझे वैयक्तिक संबंध आहे, पक्षीय संबंध आहे आणि अनेक लोकांचे विविध लोक जी मानव आहेत त्यांच्यावर माझे नेहमी चर्चा होत असते आणि मला तिकीट दिलं तर 100% मी निवडून येईन हा मला विश्वास आहे। कारण मलाच नाही की अख्खा देश आज भाजपला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण निवडणूक आम्ही जिंकू। काँग्रेस 100% निवडणूक जिंकू शकतो। भारताच्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं सांगितलं की प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे। त्यामुळं दंगेकरांनी उभं राहावं असं त्यांना काय आमचा विरोध नाहीये। प्रत्येकाला उभा, तुम्हाला स्वतःला पण उभा राहता येईल। लोकशाहीत नाही, जर राज्यसभा असेल तर तुम्हाला 42 आमदारांचे 10 आमदारांचे सह्या लागतात फॉर्म भरायला, विधान परिषद असेल तर 10 आमदार सह्या लागतात। इथं लोकसभेतनं उभा राहण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना बनवली की कोणाला विचारायची गरज नाही। इंडिपेंडंट असे कितीतरी लोक आहेत जे इंडिपेंडंट उभा राहतात आणि निवडणूक लढतात। त्यामुळं घटनेमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। दंगेकरांनी जर निवडणूक लढायचं ठरवलं असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, निवडणूक लढवावी त्यांनी।